आपल्याबरोबर मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे आहेत। सुषमा अंधारेंनी जे राज ठाकरेंवरती टीका केलेली होती त्या टीकेला उत्तर म्हणून तुम्ही एक पत्र जे आहे ते सुषमा अंधारेंना लिहिलंय। सुषमा अंधारेंच्या पत्रामध्ये तुम्ही असं म्हटलंय की राजसाहेबांवरती जी टीका केली जाते ती मात्र टीका सुषमा अंधारेंनी टाळायला हवी किंवा राज ठाकरे आणि सुषमा अंधारेंच्या विचारामध्ये साम्य असू शकत नाही। सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात घेतलं, त्यांना एका मोठ्या पदावर आणलं, पण सुषमा अंधारे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल जी पूर्वी हीन दर्जाची वक्तव्य केली होती त्या वक्तव्यावर त्यांनी अजूनपर्यंत कधीच माफी मागितलेली नाही। उलट पुढे जाऊन त्या मोठ्या तोऱ्यात असं सांगतायत की मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे। ठाम असल्याचं ते एक प्रकारे सांगत सुटल्यात। मग जर का अशा प्रकारची वक्तव्य करून सुद्धा त्यांना या पक्षात ठेवलं जातंय, या पक्षात घेतलं जातंय, मान सन्मान दिला जातोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आमची मागणी आहे की सुषमा अंधारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात राहत असताना खरं तर येण्यापूर्वीच त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन नाक रगडून माफी मागितली पाहिजे। कारण त्यांनी ज्या प्रकारची वक्तव्य केलीत त्या प्रकारची वक्तव्यांना माफी त्यांनी अजूनपर्यंत मागितली नाही। मला खरं तर शिवसैनिकांचं आश्चर्य वाटतंय की अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या बाई त्या पक्षात आहेत आणि त्या विरोधात कुणीच बोलत नाही। त्यांनी एक राज ठाकरे खरं तर नारायण राणे यांच्या प्रचारासाठी गेलेले होते, त्याच्यामध्ये त्यांनी नारायण राणेंचे पुत्र यांचा एक ऑडिओ क्लिप जो आहे तो सुद्धा जाहीर सभेमध्ये ऐकवला आणि त्यामुळे ते असं म्हणतात की राज ठाकरेंना जो बाळासाहेब ठाकरे यांचा कळवळा येतोय तो कळवळा खोटा आहे। ज्यांनी खरं तर टीका केली, ज्यांचा ऑडिओ क्लिप दाखवला त्यांच्याच प्रचारासाठी राज ठाकरे गेले। खरं तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे असतील आणि राजसाहेब असतील यांच्या नात्याबद्दल संबंधांबद्दल बोलण्याची योग्यता सुषमा अंधारेंची नाहीच आहे। राजसाहेब आणि बाळासाहेब यांचं नातं संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि जरी कोणी अशा प्रकारची वक्तव्य केली असतील तरी ती चुकीची आहेत, आमचं त्याबद्दल म्हणणंच नाही। सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना सुपारीबाज असं म्हटलं। खरं तर सुपारी सेटलमेंट असले शब्द आहेत ना हे सुषमा अंधारेंच्या तोंडात शोभत नाही। या बाई पैसे घेऊन पद वाटप करतात अशा प्रकारचे आरोप ह्यांच्याच पक्षातील लोकांनी केलेत, त्यामुळे सुपारी सेटलमेंट हे पक्ष यांना शब्द यांना शोभतच नाहीत। खरं तर सुपारी ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी हे शिवसेना पक्ष स्थापन केला, हिंदुत्वाचे विचार देशभरात पोहोचवले, त्या विचारांना ज्या लोकांनी सातत्याने विरोध केला मान्य बाळासाहेब त्या लोकांशी सातत्याने लढत आले होते, त्या लोकांची सुपारी घेऊन हे बाळासाहेबांचे विचार संपवायला आल्यात का शिवसेनेत? हा मोठा प्रश्न आहे, याचं उत्तर त्यांनी खरं तर दिलं पाहिजे। तुमची भूमिका काय असणार आहे मात्र सुषमा अंधारेंच्या टीका करतात? सुषमा अंधारेंनी आपली पातळी बघून टीका केल्या पाहिजेत। त्यांनी सन्माननीय राजसाहेबांबद्दल बोलताना आपली पातळी आणि आपली योग्यता बघून केलं पाहिजे। त्या जर अशा पद्धतीने बोलत राहिल्या तर त्याच पद्धतीने आम्ही पण उत्तर देऊ त्यांना। आपण पाहतोय की पातळी पाहून सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवरती टीका करावी, अन्यथा आम्ही त्याच शब्दात त्यांना उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया योगेश खैरेंनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।